सहावी झूम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला उपवासासाठी कच्च्या बटाट्याचे लाटीव पापड बनवून दाखवणार आहे. हे पापड करायला खूप सोपे आहेत आणि तळल्यानंतर 4 पट फुलतात आणि खायलाही खूपच खमंग खुसखुशीत लागतात. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी नेहमीप्रमाणे छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पापड बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला लागणार आहे बटाटा. तर मी इथे एक कच्चा बटाटा घेतलेला आहे. बटाटा आपल्याला अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आता या बटाट्याची आपण साल काढून घेऊयात. बटाटा इथे तुम्ही लहान मोठा कसलाही वापरू शकता. तुम्हाला जेवढे पापड बनवायचे आहेत ना तेवढे इथे तुम्ही बटाटे वापरू शकता. आता अशाच प्रकारे मी बटाट्याची साल काढून घेते. बटाट्याची साल काढून घेतल्यानंतर बटाटा मी परत एकदा स्वच्छ धुवून घेतला आहे. आता धुतल्यानंतर आपल्याला बटाटा चिरून घ्यायचा आहे. बटाटा चिरत असताना पायाच्या आपल्याला खूप जास्त मोठ्या फोडी तयार करायच्या नाही. थोड्याशा मीडियम साईजच्याच फोडी किंवा बारीक फोडी तयार केल्या ना तरीसुद्धा चालतील. आपण जर याच्या बारीक फोडी कट केल्या ना तर मिक्सरला बटाटा पटकन बारीक होतो. तुम्ही इथे पाहू शकता बटाटा मी चिरून घेतला आहे. आता हा बटाटा चिरल्यानंतर आपल्याला 2-3 पाण्याने परत स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. म्हणजे यातलं स्टार्च जे आहे ना पूर्ण वेगळं होईल आणि आपले पापड छान पांढरे शुभ्र होतील. आता मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी टाकायच्या आहेत. आता हा बटाटा आपल्याला मिक्सरला पाणी न घालता मस्त बारीक वाटून घ्यायचा आहे. जेवढी तुम्हाला याची बारीक पेस्ट तयार करता येईल ना तेवढी बारीक तुम्हाला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. ही पेस्ट तयार करत असताना यामध्ये मी थोडंसुद्धा पाणी टाकलं नाही. असाच बटाटा बारीक करून घेतला आहे. पण तुम्हाला बटाटा जास्त बारीक करता येत नसेल ना तर तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा यामध्ये टाकू शकता. आता इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे पण सध्या गॅस बंदच ठेवलेला आहे. आता आपल्याला तयार पेस्ट एका वाटीने मोजून घ्यायची आहे. तर पाहू शकता वाटीभर आपली इथे पेस्ट तयार झालेली आहे. ती कढईमध्ये टाकूया. आता याच वाटीने आपल्याला यामध्ये 2 वाटी पाणी घालायचं आहे. इथे मी मिक्सरच्या भांड्यातच पाणी घेतलं होतं कारण याला थोडीशी पेस्ट राहिली होती ती वायाला जायला नको म्हणून. तर इथे पाहू शकता मी 2 वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे. आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि सुरुवातीला फ्लेम मिडियम ठेवून याला आपल्याला सतत हलवत राहून मस्त याला शिजवून घ्यायचं आहे. पहा बटाट्याची पेस्ट आहे ना ती गरम व्हायला लागली की ती लगेच घट्ट व्हायला लागते. त्यासाठी असं हलवणं कुठेही थांबवायचं नाही. याला सतत हलवूनच आपल्याला याला घट्टसर करून घ्यायचं आहे. ही बटाट्याची पेस्ट घट्ट होण्यासाठी आपल्याला फक्त 1 ते 2 मिनिटाचा वेळ लागतो. पहा अगदी पटकन ही पेस्ट घट्ट व्हायला लागते. तुम्ही पाहू शकता लगेच आपली ही पेस्ट गरम झाली ना ती लगेच थिक व्हायला लागते म्हणजे घट्ट व्हायला लागते. पाहू शकता घट्ट झाल्यानंतर सुद्धा आपल्याला याला सतत हलवत राहायचं आहे कारण ती तळाला लागू शकते. ही पेस्ट तयार करताना पहा बऱ्याचदा यामध्ये बटाट्याचे मोठे तुकडे राहू शकतात. यामध्ये जर तुकडे राहिले असतील ना तर ते काढून घ्यायचेत बाजूला किंवा पेस्ट तुम्ही सुरुवातीला चाळणीने गाळूनसुद्धा घेऊ शकता. तर तुम्ही पाहू शकता मस्त इथे आपली घट्टसर अशी पेस्ट तयार झाली. अशी पेस्ट तयार झाल्यानंतर आपल्याला अगदी लो गॅसवरती याला 2 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. पेस्ट घट्ट झाल्यानंतर मी याला लो गॅसवरती 2 मिनिटे शिजवून घेतले. तुम्ही पाहू शकता 2 मिनिटानंतर या पेस्टचा रंगही बदलला आहे आणि याला थोडीशी शाईन देखील आलेली आहे. तेव्हा समजायचं आपली पेस्ट बऱ्यापैकी शिजलेली आहे. आत्तासुद्धा आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे. पहा गॅस कुठेही वाढवायचा नाही इथून पुढे ही प्रोसेस करत असताना. आता आपल्याला यामध्ये 1 वाटी भगरीचं पीठ घालायचं आहे. ज्या वाटीने आपण पेस्ट मोजून घेतली आहे ना त्याच वाटीने यामध्ये 1 वाटी मी भगरीचं पीठ घातलं आहे. आता हे पीठ आपल्याला या पेस्टमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस कमीच ठेवायचा आहे म्हणजे हे तळाला जास्त चिकटणार नाही. बऱ्याच ठिकाणी पहा भगरीला वरई किंवा वरीचे तांदूळ असंही म्हणतात. आमच्याकडे याला भगरच म्हणतात म्हणून मी इथे भगरीचं पीठच म्हटलेलं आहे. तुम्ही याला काय म्हणता हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. वरी म्हणता किंवा वरईचे तांदूळ म्हणता हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर तुम्ही पाहू शकता पीठ मी यामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता मला हे थोडंसं मिश्रण आहे ना सैलसर वाटतं आहे म्हणून आपण यामध्ये आणखी थोडंसं पीठ टाकूयात. आता त्याच वाटीने मी परत इथे अर्धी वाटी पीठ घेतलं आहे. पीठ तुम्हाला लागेल तसंच यामध्ये घालायचं आहे. एकदम पीठ घालायचं नाही. आता आपण लगेच यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. सुरुवातीला आपण कुठेही मीठ घातलं नव्हतं म्हणून आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. कुठल्याही वाळवणीच्या पदार्थामध्ये पहा मीठ थोडंसं कमीच घालायचं नाहीतर वाळल्यानंतर पदार्थ खारट होऊ शकतो. आता हे घातलेलं पीठसुद्धा आपल्याला छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम पहा कमीच ठेवायची आहे म्हणजे पीठ खाली चिकटत नाही. इथे तुम्ही पाहू शकता पिठाचा मस्त घट्टसर गोळा तयार झालेला आहे. यामध्ये आपण फक्त 1.5 वाटी पीठ घातलेलं आहे. परत मला पीठ घालायची गरज लागलेली नाही. तुमचं पीठ हे जर पातळ असेल ना तर तुम्ही आणखीसुद्धा यामध्ये भगरीचं पीठ घालू शकता. तुम्ही बटाट्याची पेस्ट किती वापरली आहे ना त्यानुसार तुम्हाला यामध्ये पीठ कमी जास्त लागू शकतं.
आता आपला गोळा तयार झाला, लगेच गॅस बंद करूया आणि हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊयात. आता पीठ खूप गरम आहे, तर आपण अशा प्रकारे याला थोडंसं पसरवून घेऊयात, म्हणजे यातली वाफ बाहेर जाईल आणि आपल्याला याला छान मळून घेता येईल. हे पीठ मळण्यासाठी लगेच आपल्याला इथे हाताचा वापर करायचा नाही, कारण पीठ खूप गरम आहे आणि आपण यामध्ये हात घातला तर हात भाजू शकतो. त्यासाठी स्मॅशर घ्यायचं आणि अशा प्रकारे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. हे पीठ मिक्स करत असताना यामध्ये मी एकही गाठ होऊ दिली नाही, पण चुकून जर आपल्याकडून एखादी गाठ यामध्ये झाली असेल ना, तर असं पीठ मळल्यामुळं पहा यातली गाठसुद्धा मोडल्या जाते. म्हणून आपल्याला स्मॅशरनं असं पीठ छान मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे ते छान मळल्याही जाईल. पीठ थोडंसं थंड झाल्यानंतर मी परत याला हाताने छान असं मळून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता खूप मऊसर आपलं इथे पीठ तयार झालेलं आहे. आता याचा आपण मोठा असा रोल तयार करून घेतला आहे, पाहू शकता. आता याचे आपल्याला परत सम साईजमध्ये किंवा सम आकारामध्ये छोटे छोटे रोल तयार करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे याचा उंडा तोडून आता मी याचे रोल तयार करून घेते. आपण यामध्ये बटाटा वापरला ना, म्हणून हे पीठ थोडंसं हाताला चिकटू शकतं पहा. पीठ जर हाताला चिकटत असेल ना, तर तुम्ही तेल उपवासाला खात असाल तर थोडंसं तेल हाताला लावून घेऊ शकता किंवा इथे तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता. पण मी इथे तेल तूप काही लावलं नाही, असंच हे रोल तयार करून घेते. तर तुम्ही पाहू शकता 4ही रोल मी इथे तयार करून घेतलेत. आता हे रोल आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपल्याला पोहे चाळायची चाळणी घ्यायची आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे हे रोल ठेवून घ्यायचे आहेत आणि दुसरीकडे गॅसवरती पाणीसुद्धा गरम करायला ठेवायचं आहे. पाणी गरम झाल्यानंतरच आपल्याला ही चाळणी पातेल्यावरती ठेवायची आहे. आता या चाळणीवरती झाकण ठेवायचं आहे आणि हे पीठ आपल्याला मिडियम गॅसवरती 15 ते 20 मिनिटे वाफवू द्यायचे आहे. आता 20 मिनिटे झालेली आहेत. झाकण काढून चेक करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता रोल आपले मस्त वाफलेले आहेत, छान फुललेत. आणि आपण याला जर बोट लावलं ना, तर हे पीठ बोटालासुद्धा चिकटत नाही. तेव्हा समजायचं रोल आपले छान वाफलेत. पण रोल आतमध्ये वाफलेत की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. तर एक टूथपिक घ्यायची आणि टूथपिक आपल्याला या रोलमध्ये अशा प्रकारे टाकायची आहे. याला पहा बिलकुलसुद्धा पीठ चिकटून आलं नाही, तेव्हा समजायचं रोल आपले आतपर्यंत छान वाफलेत. याला जर पीठ जास्त चिकटलं असेल ना, तर रोल अजून तुम्ही झाकून ठेवून 5-10 मिनिटे वाफवून घेऊ शकता. पीठ जर कच्चं राहिलं ना, तर पापड वाळल्यानंतर पहा चिरू शकतात किंवा फाटू शकतात. यासाठी इथे पीठ चांगलं वाफणं खूप गरजेचं आहे. तर पीठ छान वाफलं आहे म्हणून मी गॅस बंद करते. आता हे पीठ आपण ताटामध्ये काढून घेऊयात. तर पाहू शकता चाळणीला पीठ आपलं बिलकुल चिकटलं नाही. आपण चाळणीला तेल किंवा तूप काही लावलं नव्हतं. आता हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. त्यासाठी परत आपल्याला स्मॅशरचा वापर करायचा आहे, कारण पीठ खूप गरम आहे म्हणून. आणि मॅशरनं पीठ मळलं ना, तर हातही भाजत नाहीत आणि पीठसुद्धा आपलं छान असं मळलं जातं पहा. म्हणून मला स्मॅशरची प्रोसेस आहे ना, ती खूप आवडते. तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहत असाल, मी हाताने बिलकुल पीठ मळत नाही. जोपर्यंत पीठ गरम आहे ना, तोपर्यंत मी हाताने पीठ मळत नाही. स्मॅशरचाच वापर करते हे पीठ मळण्यासाठी. आता इथे तुम्ही पिठाला जेवढं छान मळून घ्याल ना, तेवढेच पापड तुमचे परफेक्ट बनतील पहा. पीठ आपल्याला जेवढं चांगलं मळता येईल ना, तेवढं चांगलं मळून घ्यायचं आहे, म्हणजे वाळल्यानंतर पापड बिलकुल चिरत नाहीत किंवा फाटत देखील नाहीत. बऱ्याचदा काय होतं की भगरीचे पापड करताना पापड वाळल्यानंतर चिरू शकतात. त्याचं कारण एकच असतं की पीठ तुमचं छान शिजलेलं नाही आणि तुम्ही त्या पिठाला चांगलं मळलंसुद्धा नाही. पीठ आपण जेवढं चांगलं मळून घेऊ ना, तितकेच पापड परफेक्ट होतात पहा. तर तुम्ही इथे पाहू शकता पीठ मी अगदी छान मऊसर असं मळून घेतलं आहे. पीठ गरम होतं तोपर्यंत मी याला स्मॅशरनं मळून घेतलं आणि पीठ थोडंसं थंड झाल्यानंतर याला मस्त मी हाताने मऊसर असं मळून घेतलेलं आहे. तुम्हालासुद्धा अशाच प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता लगेच आपण पापड बनवायला सुरुवात करूया, पण त्याआधी आपल्याला छोटासा उंडा तयार करून घ्यायचा आहे पापड बनवण्यासाठी. आता जेवढा तुम्हाला पापड हवा आहे ना लहान मोठा, तेवढा अशा प्रकारे उंडा तयार करून घ्यायचा किंवा लाटी तयार करून घ्यायची आणि शिल्लक पीठ आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ते वाळत नाही. आता लगेच आपण पापड लाटायला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी पॉलिथिन शीट घेतली आहे. आता याला तुम्ही तेल किंवा तूप जे आवडतं ते लावू शकता, पण मी पापड उपवासासाठी बनवते म्हणून इथे मी तुपाचा वापर केलेला आहे. पण तुम्ही जर उपवासाला शेंगदाण्याचं तेल खात असाल ना, तर शेंगदाण्याचं तेलसुद्धा याला थोडंसं लावून घेऊ शकता. खूप जास्त आपल्याला तेलाचा किंवा खूप जास्त तुपाचा वापर करायचा नाही पहा. अगदी थोडंसं तूप किंवा तेल या पॉलिथिन शीटला लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपण जेव्हा पापड बनवतो ना, तर तो याला चिकटत नाही म्हणून. आता आपल्याला ही लाटी यावरती ठेवायची आहे आणि परत वरतून पॉलिथिन शीट ठेवून याला छान असं लाटून घ्यायचं आहे. हे पापड लाटताना पहा खूप जास्त जाडही ठेवायचे नाही आणि खूप जास्त पातळही लाटायचे नाही. मीडियम थिकनेसचे आपल्याला हे पापड लाटून घ्यायचे. तर तुम्ही पाहू शकता मस्त इथे आपला पापड लाटून झालेला आहे. आता हा पापड तुम्ही असाच वाळत घालू शकता, पण मला संपूर्ण पापड आहेत ना ते एकसारखे हवेत, म्हणून हा पापड ना मी वाटीने कट करून घेणार आहे, म्हणजे आपला पापड आहे ना तो मस्त गोल गरगरीत तयार होईल.
तुम्ही ते वाटीचा किंवा एखाद्या दुसऱ्या भांड्याचा सुद्धा वापर करू शकता. तर पहा खूप मस्त आपला गोल गरगरीत आणि पांढरा शुभ्र असा पापड तयार झाला आहे. आता एक्स्ट्राचं कणिक आहे ना ते बाजूला ठेवायचं आणि परत पापड लाटताना याचा वापर करायचा. आता पहा इथे सुंदर आपला पापड तयार झाला आहे. आता हा पापड आपण वाळत घालूया. पापड वाळत घालण्यासाठी इथे मी पॉलिथिन शीट अगोदरच अंथरून घेतली. या पॉलिथिन शीटला तेल तूप लावायची गरज नाही. पहा असेच आपल्याला यावरती पापड टाकायचे आहेत. कारण वाळल्यानंतर हे पापड अगदी सहज निघतात. पहा याला बिलकुल हात लावायची गरज नाही. आपोआप ते मोकळे होतात. अशा प्रकारे थोडंसं याला प्रेस करायचं आणि वरची पॉलिथिन शीट काढून घ्यायची. तर पाहू शकता खूप मस्त इथे आपला पापड तयार झाला आहे. आता आणखी काही पापड मी तुम्हाला लाटून दाखवते. तर मैत्रिणींनो, इथपर्यंत तुम्ही रेसिपी पाहताय म्हणजे रेसिपी तुम्हाला आवडते असं मी गृहीत धरते. रेसिपी तुम्हाला आवडत असेल ना तर रेसिपीला लाईक शेअर करा. आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहताय हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगत जा. म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे. तर तुम्ही पाहू शकता हा दुसरा देखील पापड आपला मस्त लाटून झालेला आहे. आता हा सुद्धा आपण कट करून घेऊया किंवा याला गोल आकार देऊन घेऊयात. याआधीसुद्धा मी कच्च्या बटाट्याचे पापड चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि ती रेसिपी सर्वांना खूप आवडते पहा. पण ती रेसिपी करताना मी त्यामध्ये तांदळाचं पीठ वापरलं होतं. म्हणून ते पापड आपण उपवासाला खाऊ शकत नव्हतो. तर बऱ्याच ताईंनी मला कमेंट्स करून विचारलं होतं की यामध्ये आपण तांदळाच्या पिठाच्या ऐवजी भगरीचं पीठ टाकू शकतो का किंवा साबुदाण्याचं पीठ टाकू शकतो का? तर मी सर्व ताईंच्या कमेंट्सना उत्तर देताना हो असं सांगितलं होतं. पण आज ठरवलं की चला आपणच हे पापड बनवून दाखवावेत म्हणजे सर्वांना सोपं जाईल बनवायला. आता मी पापड तुम्हाला डायरेक्ट पोळपाटावरती सुद्धा लाटून दाखवते. अगोदर आपण पॉलिथिन शीटचा वापर करून हे पापड लाटले होते. पण आता डायरेक्ट पोळपाटावरती लाटून घेऊया. तुम्ही पापड डायरेक्ट पोळपाटावरती सुद्धा लाटू शकता. बिलकुल चिकटत नाहीत पहा. थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि मग पापड लाटायचा. मस्त आपला पापड लाटून होतो. तर पाहू शकता खूप मस्त आपला हा देखील पापड लाटून झाला आहे. पापड लाटण्याच्या मी तुम्हाला इथे 2 पद्धती दाखवल्यात. ज्या पद्धतीने तुम्हाला पापड बनवायला सोपं जातं ना त्या पद्धतीने तुम्ही हे पापड बनवू शकता. आता राहिलेले सर्व पापड मी अशाच प्रकारे बनवून घेते आणि मगच तुम्हाला भेटते. तर तुम्ही इथे पाहू शकता संपूर्ण पापड मी लाटून घेतलेत आणि खूप सुंदर आपले हे बटाट्याचे पापड तयार झालेले आहेत. मस्त पांढरे शुभ्र दिसत आहेत. आता हे पापड मी उन्हामध्ये वाळवून घेणार आहे. पण तुमच्याकडे ऊन नसेल ना तर तुम्ही फॅनखाली सुद्धा हे पापड वाळवून घेऊ शकता. पापड बनवून झाल्यावरती पापड मी गच्चीवरती घेऊन आलेली आहे. आता हे पापड मी कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस वाळवून घेते आणि मगच तुम्हाला भेटते. 2 दिवसानंतर तुम्ही पाहू शकता बटाट्याचे पापड आपले मस्त वाळलेले आहेत. खूप सुंदर पांढरे शुभ्र आपले इथे पापड तयार झालेत. आणि पाहू शकता एक कच्चा बटाटा आणि 1.5 वाटी भगरीच्या पिठापासून आपण भरपूर असे पापड तयार केलेले आहेत. आणि पापड वाळल्यानंतर पहा कुठेही तुटला नाही, चिरला नाही किंवा मोडला देखील नाही. परफेक्ट आपले गोल गरगरीत असे पापड तयार झालेत. हे पापड तयार करताना पहा यामध्ये मी फक्त मीठ घातलेलं आहे. पण तुम्ही जर उपवासाला जिरे कोथिंबीर खात असाल ना जिरे कोथिंबीरसुद्धा घालू शकता. आणि उपवासाला तुम्हाला तिखट खायचं असेल ना काहीतरी तर यामध्ये हिरवी मिरची घालू शकता, चिली फ्लेक्स घालू शकता किंवा थोडंसं लाल तिखट घालूनसुद्धा हे पापड बनवू शकता. तर पहा खूप सुंदर आपले इथे पापड तयार झालेले आहेत. आता तयार पापड तुम्ही हवाबंद डब्यामध्ये वर्ष 2 वर्षे स्टोअर करून ठेवू शकता. बिलकुल खराब होत नाहीत. आणि जेव्हा तुम्हाला उपवासाला काहीतरी खमंग कुरकुरीत खायचं आहे ना तेव्हा हे पापड तळून खाऊ शकता. आता हे पापड मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. पापड तळताना पहा तेल आपल्याला छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये अशा प्रकारे पापड तळून घ्यायचा आहे. पापड तेलात सोडल्यानंतर फ्लेम कमी करायची आणि कमी गॅसवरती मग आपल्याला हा पापड तळून घ्यायचा आहे. तेलात पापड टाकला की लगेच फुलतो पहा आणि खूप मस्त पांढरा शुभ्र हा पापड तयार होतो. तर पाहू शकता खूप सुंदर इथे आपले पापड तयार झालेले आहेत. एकदम पांढरे शुभ्र आणि मस्त फुलेत. यामध्ये आपण सोडा किंवा पापड खार काही वापरलं नाही तरीसुद्धा पाहू शकता पापड काय मस्त तयार झालेत. अगदी खुसखुशीत हलके. तुम्हाला सुद्धा जर उपवासाला त्या पद्धतीने पापड बनवून आणि खाऊन कंटाळा आला असेल ना तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला सर्वांना खूप जास्त हे पापड आवडतील ही माझी खात्री आहे. तर ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा. तर लवकरच भेटू आणखी एक अशाच छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.